नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर पहिली काही मिनिटं मार्केटमध्ये तेजी होती, त्यानंतर चढउतार होत होते। दुपारी 1 नंतर मात्र मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली आहे। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 1235 पॉईंटने घसरून 75,838 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 320 पॉईंटने घसरून 23,024 वर बंद झालेला आहे। आज सर्व इंडेक्समध्ये घसरण झालेले आहे। आज घसरण होण्याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या काही घोषणांमुळे बाजारामध्ये निराशा आलेली आहे। तसेच काही घोषणा ते भविष्यातही करणार आहेत। खास करून टेरिफमध्ये वाढ करण्याचा अमेरिकेचा विचार आहे। या सगळ्याचा परिणाम म्हणून आज घसरण दिसून आलेले आहे। बीएसई फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्समध्ये सर्वात कमी म्हणजे 0.32% घसरण झालेली आहे। सर्वात जास्त घसरण बीएसई रियालिटी इंडेक्समध्ये 4.22% झालेले आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 2% आणि बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 1.94% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: अपोलो हॉस्पिटल 2.04%, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 1.23%, बीपीसीएल 1.05%, जेएसडब्ल्यू स्टील 0.83% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ट्रेंट 5.80%, अडानी पोर्ट 3.70%, एनटीपीसी 3.50% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 5,920 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 3,500 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।